हॅलो एव्हरीवन, आज आपण SYP.com सेमिस्टर 4 कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर आहे 3 होल्डिंग कंपनी अकाउंट्स, इलिस्ट्रेशन नंबर 4, पेज नंबर 1.24 आज आपण पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. द फॉलोइंग आर द समराइज्ड बॅलन्स शीट ऑफ एच लिमिटेड अँड एस लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2020. आपल्याला एक बॅलन्स शीट दिलेली आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला दिलेला आहे. इश्यूड, सबस्क्राईब अँड पेड अप कॅपिटल आहे. इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 ईच. तर एक शेअर्स 10 रुपयाचा आहे. एच लिमिटेडचं कॅपिटल आहे, एस लिमिटेडचं कॅपिटल आहे. सन्ड्री क्रेडिटर्स दोघांचे आहेत. बिल्स पेएबल पण दोघांचे आहेत. बँक ओव्हरड्राफ्ट एच लिमिटेडचा आहे. प्रॉफिट अँड लॉस हा जो लायबिलिटीला असतो हा प्रॉफिट असतो, हे लक्षात ठेवा. तर हा एच लिमिटेडचा प्रॉफिट 35,000 आहे. एस लिमिटेडला प्रॉफिट झालेला नाही. परत ॲसेट साईडला बघा, बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, डेटर्स आणि दोघांचे आहेत. इन्व्हेस्टमेंट एच लिमिटेडनं एस लिमिटेडचे 8,000 इक्विटी शेअर्स 55,000ला घेतलेले आहेत. तर त्याने असं सांगितलं आहे, इन्व्हेस्टमेंट्स 8,000 इक्विटी शेअर्स इन एस लिमिटेड. एस लिमिटेडमध्ये त्यांनी गुंतवणूक केलेली आहे 8,000 शेअर्सची आणि शेअर्सची व्हॅल्यू किती रुपयाला खरेदी केले तर 55,000ला. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस दिलेला आहे. एस लिमिटेडचा आहे. ॲसेटला असतो तो लॉस असतो. तर एस लिमिटेडला लॉस झालेला आहे 25,000 रुपीजचा. ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये सांगितलेलं आहे, डेटर्स इन्क्लूड 10,000 ड्यू फ्रॉम एस लिमिटेड. एस लिमिटेडमध्ये डेटर्समध्ये इन्क्लूड झालेले आहेत. तर आपण डेटर्सला काय करूया, डेटर्समध्ये हे करून ठेवूया. डेटर्सला एक स्टार करू आणि क्रेडिटर्सला पण आपण स्टार करून ठेवू, म्हणजे हे इन्क्लूड झालेले आहेत. तर डेटर्समधून आणि क्रेडिटर्समधून हे आपल्याला मायनस करायचे आहेत, कारण हे अंतर्गत देवाणघेवाण आहे. तर ह्यानी एस लिमिटेडचं देणं असेल तर एच लिमिटेडला ते मिळणार असतील, असं त्यांच्या अंतर्गत देवाणघेवाण आहे आणि ते इन्क्लूड झालेले आहेत एस लिमिटेडमध्ये. म्हणून आपण काय करणार आहोत, एस लिमिटेडच्या डेटर्समधून पण मायनस करणार आहोत आणि क्रेडिटर्समधून पण मायनस करणार आहे. त्याला आपण इंटर कंपनी ओईंग असं म्हणतो. एच लिमिटेड ॲक्वायर द शेअर्स ऑफ एस लिमिटेड ऑन 1 एप्रिल 2019 व्हेन एस लिमिटेड हॅड अ डेबिट बॅलन्स ऑफ ₹40,000 ऑन इट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर इथं त्यांनी अशी इन्फॉर्मेशन दिली, एच लिमिटेडने ॲक्वायर केलेले आहेत एस लिमिटेडचे शेअर्स 1 एप्रिल, ही तारीख महत्त्वाची आहे. 1 एप्रिल 2019ला एच लिमिटेडनं एस लिमिटेडचे शेअर्स ॲक्वायर केलेत. म्हणजे एच लिमिटेड ही होल्डिंग कंपनी आहे आणि एस लिमिटेड ही मायनॉरिटी आहे किंवा सबसिडरी कंपनी आहे. आणि कधी ॲक्वायर झालेली आहे तर 1 एप्रिल 2019. ही डेट खूप महत्त्वाची आहे आणि कोणी कोणाला ॲक्वायर केलं हे पण महत्त्वाचं आहे. आणि इथं सांगितलं आहे, ज्यावेळेस ती ॲक्वायर झाली त्यावेळेस एस लिमिटेडकडं डेबिट बॅलन्स होता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा 40,000 रुपीजचा. तर 40,000 हा काय आहे, लॉस आहे. तर हा 40,000 लॉस तुम्ही समजून घ्या, आपण थोडं पुढं वर्किंग नोट करणारच आहोत. तर हा डेबिट बॅलन्स म्हणलं म्हणजे हा लॉस आहे. क्रेडिट बॅलन्स म्हणलं की तो प्रॉफिट असतो. प्रिपेअर द कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2020. आपल्याला प्रॉफिट अँड लॉस एक बॅलन्स शीट दिलेली आहे, तर त्याच्यावरून एक आपल्याला कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट तयार करायला सांगितलेली आहे. तर सर्वात प्रथम आपण कोणी कोणाला ॲक्वायर केलं ते लिहिणार आहोत आणि आपलं ॲन्सर आहे, कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट ऑफ एच लिमिटेड अँड इट्स सबसिडरी एस लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2020. लायबिलिटी साईड आपण इथून अर्धी ड्रॉ केलेली आहे इथपर्यंत आणि इथून इकडं ॲसेट साईड ड्रॉ केलेली आहे. त्याच्यासाठी आपल्याला वर्किंग नोट करणं गरजेचं आहे. सर्वात प्रथम एच लिमिटेड ॲक्वायर्स शेअर्स ऑफ एस लिमिटेड ऑन 1 एप्रिल 2019. आपल्याला डेट क्वेश्चनमध्ये दिलेली आहे. आपण इथं क्वेश्चनमध्ये बघा, इथं सांगितलं 1 एप्रिल 2019ला एस लिमिटेडला एच लिमिटेडनं ॲक्वायर केलेलं आहे. मग कुणी कोणाला ॲक्वायर केलं आणि कोणत्या तारखेला केलं ती तारीख मी इथं मेन्शन केलेली आहे. आणि दुसरी वर्किंग नोट आहे, त्याला आपल्याला म्हणायचं आहे शेअर ऑफ एच लिमिटेड इन एस लिमिटेड. शेअर ऑफ एच लिमिटेड इन एस लिमिटेड.
ह्याचा एक फॉर्म्युला दिलेला आहे आपल्याला. हे वर्किंग नोटच्या स्टेप लक्षात ठेवायचे आहेत तुम्ही. तर कोणाचे शेअर्स कोणी ॲक्वायर केले ते लिहायचं. शेअर ॲक्वायर्ड बाय एच लिमिटेड. शेअर्स कोणी इश्यू केले? यस लिमिटेडने. डिवाइड बाय शेअर्स इश्यूड बाय यस लिमिटेड. आता आपल्याला इथं क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे बघा, किती शेअर्स ॲक्वायर केलेले आहेत. तर 8000 इथं लिहिले बघा. 8000 शेअर्स यस लिमिटेडचे घेतलेले आहेत एच लिमिटेडने, म्हणून इथे येईल 8000. डिवाइड बाय, आता आपण वर्किंग नोट करूया. वर्किंग नोट करताना तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे की हा जो यस लिमिटेड आहे, ह्या यस लिमिटेडची अमाऊंट दिलेली आहे 1 लाख आणि एक शेअर्स आहे 10 रुपयाचा. म्हणजे त्यांनी किती शेअर्स विकलेले होते. तर 10,000 अमाऊंट डिवाइड बाय नंबर ऑफ शेअर्स. तुम्हाला कळा म्हणून लिहिते मी इथं यस लिमिटेड इज इक्वल टू अमाऊंट डिवाइड बाय इच शेअर. एक शेअर कितीचा, तो अमाऊंट आहे 1 लाख डिवाइड बाय 10. ह्या 10 एक झिरोला एक झिरो गेला म्हणजे किती आले? 10,000 शेअर्स. नंबर ऑफ शेअर्स इथं लिहिले बघा, नंबर ऑफ शेअर्स. तर नंबर ऑफ शेअर्स आहेत यस लिमिटेडचे. शेअर्स शॉर्टमध्ये लिहिले यस लिमिटेड. नंबर ऑफ शेअर्स आहे 10,000 शेअर्स. हे लक्षात ठेवा. नंबर ऑफ शेअर्स आहे 10,000. म्हणजे त्यांनी इश्यू किती केले होते यस लिमिटेडनं? शेअर्स 10,000 शेअर्स इश्यू केले होते. त्यातले 8000 शेअर्स एच लिमिटेडनं हायर केलेले आहेत. तर ह्याच्यावरून आपण इथं रेशो काढू शकतो. 8000 डिवाइड बाय 10,000. ह्या 3 झिरोला 3 झिरो गेले. 8 डिवाइड बाय 2 आणि 8 डिवाइड बाय 2. 10 डिवाइड बाय 2. हे राहिलेले 10 डिवाइड बाय 2, 8 डिवाइड बाय 2. 2 4 जा 8, 2 5 जा 10. हा झाला तुमचा रेशो 4/5. आपण इथं लिहूया. रेशो आहे 4/5. हा महत्त्वाचा रेशो आहे. ही आपली सेकंड नंबरची ॲडजस्टमेंट वर्किंग नोट झालेली आहे. आता आपली थर्ड नंबरची आहे ती कॅपिटल प्रॉफिट म्हणतो किंवा लॉस पण असू शकतो. तर आपण इथं लिहूया स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट और लॉस. आपल्याला माहिती नाही प्रॉफिट होणार आहे का लॉस. आता तुम्ही इथं महत्त्वाची नोट आहे तुमच्यासाठी, काळजीपूर्वक बघा. इथं असं सांगितलेलं आहे की हा जो कॅपिटल प्रॉफिट किंवा लॉस असतो तो यस लिमिटेडचा आहे आणि मग तो आपण 2 कंपन्यांना वाटत असतो. पण जी पण अमाऊंट आपण घेणार आहे ती यस लिमिटेडची घेणार आहे. थर्ड नंबरची वर्किंग नोट आहे. तर इथं काय सांगितलं आहे बघा, जी यस लिमिटेड आहे त्या कंपनीला ॲक्वायर होण्याच्या अगोदर किती प्रॉफिट झाला होता किंवा किती लॉस झाला होता तो आपल्याला इथं मेन्शन करायचा आहे. तर क्वेश्चनमध्ये बघा इथं सांगितलं आहे की एच लिमिटेड ॲक्वायर झाली 1 एप्रिल 2019ला. त्यावेळेस त्यांच्याकडे डेबिट बॅलन्स होता 40,000 इन इट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा त्यांच्याकडे 40,000चा बॅलन्स होता. आणि कधी ॲक्वायर झाली? 1 एप्रिलला. व्हेन म्हणजे तेव्हा त्यांच्याकडे जेव्हा ती ॲक्वायर झाली तेव्हा त्यांच्याकडे 40,000 रुपयाचा प्रॉफिट अँड लॉसचा डेबिट बॅलन्स होता असं सांगितलं आहे. डेबिट म्हणजे लॉस होता. तर आपण इथं लिहूया प्रॉफिट अँड लॉस. जर्नल रिझर्व क्वेश्चनमध्ये दिलेला नाही. प्रॉफिट अँड लॉस, दॅट इज टू से लॉस. डेबिट बॅलन्स आहे म्हणजे लॉस आहे 40,000. जर्नल रिझर्व नील आहे. तुम्ही म्हणू शकता इथं जर्नल रिझर्व नील म्हणू शकता. इथं तुम्ही डेट पण लिहू शकता 1 एप्रिल 2019. हा लॉस आहे. तर आपल्याला याची टोटल केली
तर लॉसच आहे हा 40,000 आहे, ह्याला म्हणायचं आहे कॅपिटल लॉस. कॅपिटल लॉस. आता आपल्याला काय करायचं आहे, डिव्हिजन करायचं आहे, त्याचं डिव्हिजन ऑफ कॅपिटल लॉस. ₹40,000. यस लिमिटेड आहे, तर आपण काय करू, पहिलं एच लिमिटेड घेऊया. होल्डिंग कंपनी एच लिमिटेड 40,000 इंटू 40,000 इंटू हा रेशो घ्यायचा आहे 4/5 आणि इथं मी घेणार आहे यस लिमिटेड. ही मायनॉरिटी कंपनी आहे. 40,000 इंटू, आता तुम्हाला थोडंसं इथं परत दाखवते, 40,000 इंटू 40,000 इंटू, आता बघा रेशो आला 4/5 म्हणजे 4 मध्ये किती नंबर ॲड केल्यानंतर हा डिनॉमिनेटर आहे 5, हा 5 येतो. तर 4 मध्ये आपल्याला 1 ॲड करावं लागेल म्हणजे 5 येईल. म्हणजे काय आलं बघा, हा 4/5 आणि हा 1, परत बघा एकदा, 4 मध्ये किती ॲड केल्यानंतर हा 5 येतो. म्हणजे कुठला, तर हा जो रेशो दिला आहे ना 5/5, 4/5, तर हा 5 आहे. तर हा 5 म्हणजे ह्या 4 मध्ये किती ॲड केल्यानंतर 5 येतो, तर 1. 4 + 1 5 म्हणजे ह्याचा रेशो येईल 4/5 आणि ह्याचा येईल 1/5. म्हणजे हा आहे एच लिमिटेडचा आणि हा आहे यस लिमिटेडचा. यस लिमिटेडचा आहे 1/5, इथे येणार आहे 1/5. 8×5 इथे येईल 8,000. ओरली केलं तरी येतं आहे आणि हा आपण प्लस करतो मायनॉरिटी इंटरेस्टच्या स्टेटमेंटमध्ये. आता 45×8 = 32,000 येतं इथं आणि हा लॉस आहे कॅपिटल लॉस. तर आता बघा आपल्याला काय करायचं आहे, हा कॅपिटल लॉस आहे तो आपल्याला लेस करायचा आहे, हे लक्षात ठेवा. इथं पण ना हा लॉस आहे, हा पण लेसच होईल. लेसच होईल कारण आपण प्रॉफिट ॲड करतो, लॉस लेस करतो. गुडविलच्या स्टेटमेंटला ह्याला काय करावं लागेल आपल्याला, हे गुडविलच्या स्टेटमेंटला आपण लेस करतो. जर कॅपिटल प्रॉफिट आला तर लेस करतो. हा कॅपिटल लॉस आहे म्हणून ह्याला आपण ॲड करू, हे लेस होईल. एकदा रेड पेननी दाखवते. मायनॉरिटी इंटरेस्टच्या ह्याला हे लेस होईल आणि हे ॲड होईल. हे ॲड उलटं झालं बघा. आता हे नेहमी आपण लेस करतो पण हे ॲड का झालं, कारण हा लॉस आहे. आणि हे आपण नेहमी ॲड करतो, हा लेस झालं. का लेस झालं, कारण हा लॉस आहे म्हणून. तर त्याच्यानंतर आपण कॅपिटल प्रॉफिट झाला. कॅपिटल प्रॉफिट एच लिमिटेडला आला 32,000 आणि यस लिमिटेडला आला 8,000. आता आपण ह्याच्या पुढचं स्टेटमेंट आहे रेव्हेन्यू प्रॉफिट स्टेटमेंट ऑफ रेव्हेन्यू प्रॉफिट. आता रेव्हेन्यू प्रॉफिट कसा बघायचा, हे महत्त्वाची वर्किंग नोट आहे. तर बघा आपण काय केलं होतं, आपली कंपनी होती 1 एप्रिल 2019ला ॲक्वायर झालेली होती. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. 31 मार्च 2020 इथं आपलं हे असेसमेंट इयर संपलेलं आहे. आणि ह्याच तारखेला कंपनी ॲक्वायर केली तेव्हा त्यांच्याकडे 20 नाही, तर क्वेश्चनमध्ये दिलं आहे बघा 40,000चा लॉस होता जेव्हा तिला ॲक्वायर केलं तेव्हा. मग आता बघा ॲक्वायर केलं तेव्हा 1 एप्रिलला त्यांच्याकडे लॉस होता, 40,000 रुपीजचा लॉस होता.
कोणाकडे, तर यस लिमिटेडकडे लॉस होता आणि ह्या तारखेला तिला ॲक्वायर केलं. म्हणून हे जे ॲक्वायर करायच्या अगोदरचं असतो त्याला आपण कॅपिटल प्रॉफिट किंवा कॅपिटल लॉस म्हणतो, ह्याला आपण कॅपिटल लॉस म्हणलं. आणि आता बघा इथं क्वेश्चनमध्येच ना तुम्हाला इथं बॅलन्स शीटला दिलेलं आहे यस लिमिटेडच्या कॉलममध्ये प्रॉफिट अँड लॉसचा ॲसेटला दिलं आहे, म्हणजे हा डेबिट बॅलन्स आहे 25,000 रुपये 25,000 आणि इकडचा आहे तो क्रेडिट बॅलन्स आहे, बट हा यच लिमिटेडचा आहे. तर यस लिमिटेडचा आपण वर्किंग नोट बघतोय. तर यस लिमिटेडचा लॉसच आहे, डेबिट बॅलन्स आहे, ॲसेटला आहे म्हणजे लॉस आहे आणि किती आहे तर 25,000चा लॉस आहे. आता तुम्ही थोडासा विचार करा, सुरुवातीला तुम्हाला 40,000चा लॉस होता, आता लॉसच दाखवतो इथं कितीचा आहे 25,000चा आहे. म्हणजे तुम्ही काय केलं असेल, जास्त मेहनत केली असेल, जास्त काम केलं असेल, तुम्ही प्रॉफिट मिळवलं असेल म्हणून तुमचा लॉस कमी झाला. आणि जर तुम्ही अजूनच लॉसमध्ये गेला असता तर काय झालं असतं, इथला लॉस वाढत गेला असता. तुमच्याकडे सुरुवातीला 40,000 रुपयाचा लॉस होता, आता तो कमी झाला आहे, म्हणजे तुम्ही काय केलं प्रॉफिट कमवला म्हणून हा लॉस तुमचा कमी झाला. म्हणजे तुम्ही काहीतरी प्रॉफिट कमवलेला आहे म्हणून लॉस कमी झाला. तर मग मी काय केलं 40,000 मायनस 25,000 दोन्ही बघा, पहिला 40,000 लॉस होता, आता 25 झाला. म्हणजे तुम्ही काहीतरी चांगलं काम केलं म्हणून तुमचा लॉस कमी झाला, म्हणजे तुम्ही प्रॉफिट कमवला. किती प्रॉफिट कमवला तर ₹15,000 15,000 रुपये, ह्या दोघांचं मायनस करा, 15,000 रुपये हा प्रॉफिट आहे. ह्याला आपण म्हणणार आहोत रेव्हेन्यू प्रॉफिट. आणि हा कधीचा आहे तर ॲक्वायरच्या नंतरचा आहे, म्हणून 15,000 हा कॅपिटल रेव्हेन्यू प्रॉफिट म्हणायचं आहे आपला आपण इथं. तर पहिली वर्किंग नोटमध्ये आपण इथं जर्नल रिझर्व दिलेला नाही क्वेश्चनमध्ये, म्हणून जर्नल रिझर्व नाही आहे बघा, क्वेश्चनमध्ये जर्नल रिझर्व नाही आहे. तर आपण काय करणार आहोत इथं पाहिजे तर तुम्ही लिहू शकता जर्नल रिझर्व नील, नाही लिहिलं तरी चालेल. दुसरं आहे प्रॉफिट अँड लॉस, कधीचं आहे तर 31 मार्च. तुम्ही तारीख पण लिहू शकता 1 एप्रिल टू 2019 टू 31 मार्च 2020. प्रॉफिट होता 15,000. आता बघा तुम्ही म्हणाल कुठून आलं, तर ह्या तारखेला कंपनी ॲक्वायर केल्यानंतरचा ह्या इथून ते इथपर्यंतचा 1 एप्रिल 2019 टू 31 मार्च 2020 पर्यंत प्रॉफिट झालेला आहे 15,000 रुपीज. तर तो 15,000 पण आपल्याला काय करायचं आहे, डिव्हिजन करायचं आहे, त्याचं डिव्हिजन म्हणजे वाटायचं आहे ऑफ रेव्हेन्यू प्रॉफिट, डिव्हिजन ऑफ रेव्हेन्यू प्रॉफिट ₹15,000. त्याला आपण डिवाइड करू यच लिमिटेड यच लिमिटेडला 15,000 इंटू तिचा रेशिओ आहे 4/5, इथं पण घेतलेला आहे. तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. हे इथं घेणार आहे मी यस लिमिटेड 15,000 इंटू 1/5, 5×3 = 3,000 रुपये. हा प्रॉफिट आहे. मायनॉरिटी इंटरेस्टला ते ॲडच होईल. मायनॉरिटी इंटरेस्टला हे ॲड होईल कारण प्रॉफिट आहे. लॉस असता तर लेस झाला असता. आता हा रेव्हेन्यू प्रॉफिट आहे. आपण काय करतो बघा, रेव्हेन्यू प्रॉफिट येतो तो कॉन्सोलिडेटेड किती येतोय ते पहिला काढू. 5×15 3×4 4×12 12,000 रुपीज हा आहे कॉन्सोलिडेशन प्रॉफिट अँड लॉस. consolidated profit
अँड लॉस. तर कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉसला आपण त्याचं पोस्टिंग करणार आहोत आणि तिथं हे ॲड होणार आहे, हे लक्षात ठेवा. तर ह्या 4 वर्किंग नोट झालेल्या आहेत आपल्या. त्याच्या पुढची आहे गुडविलची. सॉरी काय झालं, रेव्हेन्यू प्रॉफिट. आता येईल स्टेटमेंट ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट. मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजे यस लिमिटेडचं आहे हे. इथं लिहिते मी आडवं यस लिमिटेड. यस लिमिटेडचा प्रॉफिट अँड लॉस काढणार आहोत आपण. तर इथं बघायचं आहे जेव्हा पण तुम्ही मायनॉरिटी इंटरेस्ट काढाल तेव्हा यस लिमिटेडकडे किती शेअर्स होते. तर आपण इथं बघा एक वर्किंग नोट केलेली होती. त्या यस लिमिटेडकडं टोटल 10,000 शेअर्स होते. त्यातले 8,000 शेअर्स ॲक्वायर केलेले आहेत. म्हणजे किती राहिले तर 2,000 शेअर्स राहिले. शेअर्स किती होते, 10,000 शेअर्स होते यस लिमिटेडकडं. त्यातले 8,000 शेअर्स यच लिमिटेडनं खरेदी केले. मग यस लिमिटेडकडं 2,000 शेअर्स राहिले आणि एक शेअर्स कितीचा आहे इंटू 10 ईच म्हणजे येईल 20,000 रुपये, 20,000. तर आपण इथं लिहिणार आहोत फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स. held by minority. इथे मी लिहिते त्यांची किती शेअर्स होते 2,000. आता आपण काढलं बघा, नंबर ऑफ शेअर्स आहे 2,000 ॲट ₹10 ईच. 10 ईच कुठं आहे बघा, इथं क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे. एक शेअर्स 10 रुपयाचा होता आणि आपण काय केलं 10,000 शेअर्स त्यांनी इश्यू केले होते. त्यातले 8,000 शेअर्स यच लिमिटेडने घेतले. म्हणजे राहिले किती तर 2,000 शेअर्स राहिले. म्हणून 2,000 इंटू 10 20,000. आता ह्याच्यामध्ये आपण बघा आता दुसरं काय करतो तर कॅपिटल प्रॉफिट ॲड करतो. पण ह्यावेळेस काय झालेलं आहे इथं बघा कॅपिटल लॉस आहे. कॅपिटल लॉस आपण लेस करतो. म्हणून काय करणार आहोत कॅपिटल लॉस लेस करणार आहोत. लेस कॅपिटल लॉस. अमाऊंट आहे 8,000. लेस होतंय का तर होतंय. 20मधून 8 गेले 12 राहिले 12,000. आता बघा 12,000 राहिले. त्याच्यामध्ये ॲड काय करतो रेव्हेन्यू प्रॉफिट. ॲड रेव्हेन्यू प्रॉफिट कोणाचं आहे तुम्हाला कळा म्हणून लिहिते इथं यस लिमिटेड. इथं पण आहे यस लिमिटेड. यस लिमिटेडचा रेव्हेन्यू प्रॉफिट बघा इथं आहे 3,000. मायनॉरिटी इंटरेस्टला पण ॲड करतो. हे आपण ॲडच करतो. कॅपिटल प्रॉफिट असेल तर ॲड करतो. कॅपिटल लॉस आहे म्हणून आपण लेस केलेले आहेत 8,000 आणि ॲड होतील 3,000. तर 3,000 आपण ॲड करू. अमाऊंट झाली 15,000. हे आहे मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजेच मायनॉरिटी यस कंपनीचा यस लिमिटेड कंपनीचा हा प्रॉफिट आहे. प्रॉफिट अँड लॉस प्रॉफिटच आहे इंटरेस्ट. मग आपण हे काय करतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला शो करतो. B/S म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण ह्याला शो करतो. 15,000 बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला शो करतो. त्याच्यानंतर 6 नंबरची वर्किंग नोट आहे स्टेटमेंट ऑफ गुडविल. स्टेटमेंट ऑफ गुडविल किंवा कॅपिटल रिझर्व. आपल्याला माहिती नसतं कॅपिटल रिझर्व येणार आहे का गुडविल येणार आहे. ते वर्किंग नोट नंतरच लक्षात येतं. आता इथं तुम्हाला क्वेश्चनमध्ये बघायचं आहे. त्याने असं सांगितलेलं आहे 8,000 शेअर्स यस लिमिटेडचे ॲक्वायर केलेत. कितीला केले तर 55,000ला केलेत. तर ही आहे त्यांची कॉस्ट ऑफ शेअर्स.
कॉस्ट ऑफ शेअर्स. acquired by H Limited. $55,000. आता आपण काय करतो याच्यामध्ये, तर जी फेस व्हॅल्यू आहे म्हणजे किती शेअर्स त्यांनी ॲक्वायर केलेले आहेत इथे दाखवलेलं आहे बघा. 8,000 शेअर्स ॲक्वायर केले. तर 8,000 शेअर्स ॲक्वायर कितीला केले, तर एक शेअर 10 रुपयाला केला. म्हणून आपण इथं लिहिणार आहोत लेस फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स ॲक्वायर. $8,000 shares at rupees 10 each. 80,000. 8 into 10, 80,000. बघा आता इथं मायनस होत आहे का, 55,000 मायनस 80,000 होत आहे का, नाही होत. जे पण आन्सर येणार आहे ते तुमचं मायनसमध्ये येणार आहे. तर मग आपण बघा करून बघा किती येत आहे. मला वाटतं 55,000 मायनस 80,000 25 येतं आहे. इथं घेते 25,000 अमाऊंट आली. आता ही जी 25,000 आली बघा, आता हे लेस करायचं आहे म्हणजे ह्याला मायनसचं साईन आहे, हे प्लसचं साईन आहे. प्लस मायनस छोट्या संख्येतून मोठी संख्या, छोट्या नंबरमधून मोठा नंबर मायनस होत नाही. मग आपण काय करतो, मोठ्या नंबरचं साईन ॲन्सरला देतो. मोठा नंबर कोणता आहे, तर 80,000 इज अ बिगर नंबर. मग बिगर नंबरचं साईन आलं ॲन्सरला. मग ह्याला आपण म्हणणार आहोत कॅपिटल रिझर्व. कॅपिटल रिझर्व. अजून आपल्याला काहीतरी करायचं आहे, आठवा बघू काय करायचं आहे. काय करणार आहात तुम्ही इथं. आता ह्याच्यानंतर आपण काय करतो, जो कॅपिटल लॉस झालेला आहे बघा इथं गुडविलच्या स्टेटमेंटला लिहिलं आहे. म्हणून बघा थांबा थोडंसं दाखवतो तुम्हाला. स्टेटमेंट ऑफ गुडविल इथंच करतो आहे. इथं बघा कॅपिटल प्रॉफिट किंवा लॉस आहे आणि गुडविलच्या स्टेटमेंटला आपण ह्याला ॲड करणार आहोत. जर कॅपिटल प्रॉफिट असता तर लेस केला असता. कॅपिटल लॉस आहे म्हणून इथं ॲड होणार आहे. 3 नंबरला मी म्हणणार आहे ॲड कॅपिटल प्रॉफिट, सॉरी लॉस. कॅपिटल लॉस अमाऊंट आहे 32,000 आणि हे ॲड करायचं आहे म्हणून ह्याला प्लसचं साईन. आता बघा बरं, प्लस मायनस आन्सरला मोठ्या नंबरचं साईन द्यायचं. दोघांचं मायनस करायचं आणि जे आन्सर येईल त्याला मोठ्या नंबरचं साईन द्यायचं. मोठा नंबर आहे 32, आन्सरला प्लसचं साईन येणार आहे कारण 32 इज अ मोर दॅन 25,000. 32,000 हे 25,000पेक्षा मोठं आहे. आन्सर किती येतं आहे बघा, 7 आणि 5 12, 7,000 रुपये. तर ह्याला नाव द्यायचं गुडविल. मायनस, आता तुम्ही म्हणाल ह्याला गुडविल कसं, कारण प्लसमध्ये आन्सर आलं. मायनसमध्ये असतं तर त्याला आपण कॅपिटल रिझर्व म्हणलं असतं, म्हणून हे आहे गुडविल. इथपर्यंत समजतंय का बघा, सावकाश समजवला हा क्वेश्चन, थोडासा वेगळा होता म्हणून. त्याच्यानंतरचं जे स्टेटमेंट आहे ते कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. तर आपल्याला प्रॉफिट अँड लॉस जो असतो तो कोणाचा घ्यायचा असतो, तर एच लिमिटेडचा जो प्रॉफिट अँड लॉस आहे तो घ्यायचा आहे. तर इथं बघू शकता एच लिमिटेडचा प्रॉफिट अँड लॉस किती आहे, तर प्रॉफिट अँड लॉस आहे 35,000. हा आपण कुठे इथल्या वर्किंग नोटमध्ये घेतलेला नव्हता. मग आता सर्वात प्रथम आपण 7 नंबरची आन्सर करूया. स्टेटमेंट लिहूया इथं. कॉन्सॉलिडेटेड किंवा कॅल्क्युलेशन म्हणूया आपण, किंवा स्टेटमेंट पण म्हणू शकता. कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉस. त्याच्यामध्ये पहिलं आहे जर्नल रिझर्व. आपण इथं घेत नाही, दिलेला असला तरी तो डायरेक्ट बॅलन्स शीटला जातो. तर इथं लिहायचं आहे प्रॉफिट अँड लॉस.
तर हा प्रॉफिट आहे आणि हे स्टेटमेंट आहे एच लिमिटेडचं. एच लिमिटेड प्रॉफिट अँड लॉस तुम्हाला इथं क्वेश्चनमध्ये दाखवलेला आहे बघा. 35,000 एच लिमिटेडचं आहे 35,000. समजलं असेल. त्याच्यानंतर आहे 35,000 झाल्यानंतर रेव्हेन्यू प्रॉफिट. बघा इथं लिहिलेलं आहे आपण रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिट इथं लिहिले कॉन्सोलिडेटेड प्रॉफिट अँड लॉसला जातं. किती आहे 12,000 आणि तो प्लस होणार आहे म्हणून प्लस होईल 12,000 रेव्हेन्यू प्रॉफिट. ॲड तुम्ही ॲड पण म्हणू शकता. ॲड रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिट 12,000. 47,000 त्याला म्हणायचं आहे प्रॉफिट अँड लॉस. हे ॲक्च्युली प्रॉफिट आहे. तुम्ही त्याला क्रेडिट बॅलन्स म्हणू शकता आणि हे येणार आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आणि हा एचचा प्रॉफिट आहे. एच लिमिटेड कंपनीचा प्रॉफिट आहे. हे आपल्या झाल्या वर्किंग नोट. ह्याच्यावरून आता हे बॅलन्स शीटला येणार आहे. हे बॅलन्स शीटला येणार आहे. गुडविल तुमचं बॅलन्स शीटला येणार आहे. गुडविलची वर्किंग नोट माग आहे बघा इथं. हे गुडविल म्हणून येईल 7,000 रुपये. हे बॅलन्स शीटच्या ॲसेटला. बॅलन्स शीटच्या ॲसेटला हे मी रेड पेनने तुम्हाला याच्यासाठी दाखवलं. तुम्ही असं नाही लिहिलं तरी चालेल. हे बॅलन्स शीटच्या ॲसेटला 7,000 येतील. हे मायनॉरिटी इंटरेस्ट लायबिलिटीला येईल आणि हे प्रॉफिट अँड लॉस लायबिलिटीला येईल. आणि त्याच्यानंतर आपलं इथं काय येणार नाही वर्किंग नोटला. आता आपल्याला काय बनवायचं आहे बॅलन्स शीट बनवायची आहे. बॅलन्स शीट बनवताना क्वेश्चन समोर ठेवायचं आहे आणि तशीच बॅलन्स शीट बनवायची. इथं दिले शेअर कॅपिटल इश्यूड सबस्क्राईब अँड पेड अप. तर आपण तसंच इथं मेन्शन करूया शेअर कॅपिटल issued, subscribed and paid off. आता इथं एच लिमिटेडचंच फक्त घ्यायचं आहे. तुम्ही दुसऱ्या कंपनीचं घेऊ नका. तर एच लिमिटेडचं बघा किती दिलेलं आहे. तर एच लिमिटेडचं तुम्हाला दिलेलं आहे एच लिमिटेडचा प्रॉफिट दिलेला आहे. सॉरी कॅपिटल दिलेला आहे 1,80,000. इथं आहे बघा 1,80,000. तर मी इथं लिहिणार आहे 1,80,000. 1,80,000 1,80,000. त्याच्यानंतर आपल्याला इथं बघा काय दिलेलं आहे सन्ड्री क्रेडिटर्स. पण लगेच सन्ड्री क्रेडिटर्स घेऊ नका. आपल्याला इथं घ्यायचं आहे प्रॉफिट अँड लॉस आणि मायनॉरिटी इंटरेस्ट घ्यायचं आहे. तर आपण इथं लिहूया मायनॉरिटी इंटरेस्ट. मायनॉरिटी इंटरेस्ट हे एस लिमिटेडचं असतं आणि आपण वर्किंग नोटमध्ये मायनॉरिटी इंटरेस्ट केलेलं आहे. मायनॉरिटी इंटरेस्ट हां इथं आहे बघा 15,000. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला येईल 15,000. त्याच्यानंतर येतं प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस हा होता एस लिमिटेडचा प्रॉफिट अँड लॉस 15,000 आणि हा आहे एच लिमिटेडचा प्रॉफिट अँड लॉस कॉन्सोलिडेटेड बॅलन्स शीटला आपण इथं काढलेला आहे 47,000. तर तो इथं येईल 47,000. आणि आता आपण बॅलन्स शीटला जाऊया. इथं आहे सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स त्याच्यामध्ये आहे एच लिमिटेड अँड एस लिमिटेड. एच लिमिटेडचे क्रेडिटर्स आहेत 40,000 आणि यांचे आहे 20,000. आता ह्याला आपण स्टार करून ठेवलेलं आहे. म्हणजे काय होणार आहे तर इंटर कंपनी ओईंग लेस होणार आहे 60,000 60,000 लेस इंटर
कंपनी ओइंग्स. इंटर कंपनी ओइंग्स. अमाऊंट आहे मला वाटतं इथं 10,000 दिलेले आहे. 10,000 लेस करा, बाहेर येतील 50,000. त्याच्यानंतर दिलेलं आहे बिल्स पेएबल. एच लिमिटेड, यस लिमिटेड. एच लिमिटेडची व्हॅल्यू आहे 20,000 and 10,000. 20,000 plus 10,000 is equal to 30,000. त्याच्यानंतर आहे बँक ओव्हरड्राफ्ट. एच लिमिटेड 20,000. यस लिमिटेड डॅश, बाहेर येतील 20,000. आणि प्रॉफिट अँड लॉस घ्यायचा नाही. ॲसेट साईड, लायबिलिटी साईड संपली. ॲसेटला जाऊया बघा. ॲसेटला दिलेलं आहे इथे बिल्डिंग्स. त्याला बिल्डिंग्स एच लिमिटेड, यस लिमिटेड 50,000 40,000. पहिलं गुडविल घ्यायला पाहिजे होतं 90,000. तर मी तर गुडविल घेते, माझ्याकडून पहिलंच घ्यायला पाहिजे होतं. गुडविलची कॅल्क्युलेशन आपण केलेली आहे. गुडविलची व्हॅल्यू आलेली आहे 7,000. तर ते आपण घेऊया इथं. गुडविल ॲक्च्युली वर पाहिजे होतं, तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर आहे मशिनरी. एच लिमिटेड, यस लिमिटेड 80 and 20. 80,000 plus 20,000 is equal to 1 lakh. 1 lakh. मशिनरी नंतर आहे फर्निचर. एच लिमिटेड, यस लिमिटेड 60 and 20. 80,000. फर्निचर नंतर डेटर्स. एच लिमिटेड, यस लिमिटेड 50 25,000. 50,000 25,000 75,000. लेस इंटर होईन, कारण त्याला आपण स्टार केला आहे. त्याला म्हणा लेस इंटर कंपनी ओइंग्स 10,000. इकडं आपण 10,000 लेस केलं होतं. कुठं गेलं? हां, इथं. तर इथं पण 10,000, कारण ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं आहे. बाहेर येतील 65,000. हे ओव्हरऑली पण तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट आहे आणि प्रॉफिट अँड लॉस आहे, हे आपण घेत नाही. तर मला वाटतं आपली बॅलन्स शीट संपलेली आहे. याची आपण टोटल करून घेऊया. मी एकदा चेक करते, आन्सरची बॅलन्स शीट बघून घेते. 7,000 90,000 1,65,000 80,000 बरोबर आहे. 80 47,000 50,000 30,000 15,000 20,000 बरोबर आहे. तर टोटल आहे 3,42,000. 3,42,000. आपला क्वेश्चन इथं संपलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन 5 नंबरचा आहे. तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण करूया. हा जर व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.